पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य अद्याप एकत्र होण्याचा प्रस्ताव नाही. अजित पवारांचं साप्ताहिक बैठकीत सूतोवाच, सूत्रांची माहिती. ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन. अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू तर उत्तर प्रदेशमधील रॅलीत योगी आदित्यनाथ सहभागी. वसई विरारमध्ये बवियाचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांशी संबंधित 13 ठिकाणी ईडीची छापेमारी. सीताराम गुप्तांवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड. नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र. भूषण गवई 52 सरन्यायाधीश. राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत भूषण गवईंचा शपथविधी सोहळा. सोलापूरच्या माळशिरसमध्ये गारपीट. रायगड जिल्ह्यात अवकाळीमुळे भातपीक पाण्यात गेल्यानं आर्थिक नुकसान. तर धाराशिवच्या उमरग्यात वीज पडून घोड्याचा मृत्यू.